तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सन 2025 या वर्षात 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा रॅगिंग विरोधी आठवडा म्हणून जाहीर करण्यात आला होता। या अनुषंगाने यावल तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने व तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आलेल्या सूचनेप्रमाणे यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये रॅगिंग या विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले। यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष RS जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। समाजामध्ये सुसंस्कृत लोकांसह काही विकृत मानसिकता असलेले लोकही वावरत असतात। महाविद्यालय हे सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याचं केंद्र मानलं जातं। काही विद्यार्थ्यांमध्ये घृणा, द्वेष, ईर्ष्या, तिरस्काराची भावना भरलेली असते। त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसोबत वाईट कृत्य करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते। त्यातूनच जन्माला येते ती रॅगिंग नावाचं भूत। काही विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा काही विद्यार्थ्यांचा लिहून, बोलून किंवा कृतीद्वारे शाब्दिक, शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ करत असतात। विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण व्हावी त्या उद्देशाने त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना लाज आणणारे, अपमानित करणारे, भीती निर्माण करणारे कृत्य करण्यास भाग पाडतात। परिणामी मुलांमध्ये हीन भावना निर्माण होते। विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते। तर कधी कधी अशा घटनांमुळे ते आत्महत्या करण्यास देखील प्रवृत्त झाल्याचे पाहण्यात येते। अशा घटना घडू नयेत म्हणून UGC मार्फत अँटी रॅगिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली असते। विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना अँटी रॅगिंग एफिडेव्हिट भरून द्यावे लागते। अशा घटना ज्या विद्यार्थ्यांसोबत होतात त्यांच्यासहित अशा घटना घडवून आणणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण होते। असे होऊ नये म्हणून यावल तालुका विधी सेवा समितीद्वारे हे शिबिर घेण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। नंबर 1801805522 हा टोल फ्री क्रमांक आहे। याच्यावर तुम्ही कंप्लेंट देऊ शकता। तुम्हाला वाटत असेल की आपण ईमेलद्वारे देऊ द्यायची आपल्याला कंप्लेंट, तर तुम्हाला वेबसाईट सुद्धा सांगतो www.antiragging.in यावर तुम्ही तुमची कंप्लेंट देऊ शकता है ना। तिथूनही तुमच्या कंप्लेंटचा निस्तारा होऊन जाईल आणि अशा प्रकारचं होऊच नाही। कारण बघा, भारतीय कायद्यामध्ये आर्टिकल 14 आपल्याला सांगतं की प्रत्येकाला समानतेने, इक्वॅलिटी बिफोर लॉ, सगळेजण समान आहे, इक्वल आहे। त्यामुळे तुम्ही कोणालाही जाती, धर्मावरून, लिंगावरून, रंगावरून त्याच्यामध्ये मतभेद करू शकत नाही, भिन्नता करू शकत नाही है ना। किंवा आपण आर्टिकल 21 जे आहे याच्यामध्ये